जर वेळेवर आलो नसतो तर कदाचित माहीत नाही काय झालं असतं. शॉकमध्ये आहे मी, शॉकमध्ये आता. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज माझी गुड मॉर्निंग झाली नसती कारण मी खाली आंघोळीला गेलो होतो आणि मित्र भेटला, त्यामुळे तिथंच बोलत उभारलो आणि माझ्या लक्षात नव्हतं की चहा ठेवला आहे मी. जर वेळेवर आलो नसतो तर कदाचित माहीत नाही काय झालं असतं. तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवतो काय झालं ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज थोडक्यात वाचलो आहे. पूनम घरात नाही आहे, काल येणार होती पण काल आली नाही ती, कारण तिच्या मम्मीची तब्येत खूपच बिघडला, त्यामुळे ती म्हणली की मी थांबते, मम्मीची तब्येत थोडी बरी झाली की मग मी येते. शॉकमध्ये आहे मी, शॉकमध्ये आता. काय बोलू काय कळेना मला. आज माझी चांगलीच फजिती झाली असती. तर मित्रांनो, चुटकीने मला सांगितलं की माझं दप्तर घेऊन या. चुटकीने सांगितलं की सगळं दप्तर अस्ताव्यस्त झाले, बाबा तुम्ही व्यवस्थित भरून घेऊन या. काय करायचं, सगळं करायला लागते मित्रांनो. ऑलरेडी तिचं भरलेलं आहे, पण हे बघा बाहेर दिसतं का नोटबुक्स तिचे. आता तुम्हाला हे आवाज येत असेल निवडणुकीचा. मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो यामधून, एक 4 पैशासाठी विकले जाऊ नका. कारण तुम्ही जर 500, 1000 यासाठी जर विकला जाल तर तुमची देशाची काय, तुमच्या घरची सुद्धा प्रगती होणार नाही जर तुम्ही ह्या माइंडसेटचा असाल तर. जर मतदानाची ह्यासाठी जर वाट बघत असाल तुम्ही, पैसे मिळतात, जेवण मिळतं म्हणून, तर मग तुमच्या आयुष्यात प्रगती होणार नाही. शाप देत नाही, फॅक्ट सांगतोय. असू दे, आपल्याला काय लेणं देणं नाही त्याचं. कारण मी तर मतदान करतो, पण दरवेळेस नोटावर दाबून येतो. कारण नन अबाउट द वोट असं माझं असतं ते. कारण कसं आहे मित्रांनो, मला माहिती आहे कोण कितीही निवडून आलं तरी आपली प्रगती ही आपल्यालाच करायला लागणार आहे. त्यांना कशाचं काही पडलं नसतं, त्यांना स्वतःच्या तिजोरीचं पडलं नसतं. चालू दे. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर मी स्कूल जाता जाता गाडीचं पेट्रोल संपलंय, तर मामाचा मित्र पेट्रोल आणायला गेलाय. किती उशीर लावणार आहे? मागे सर, थंडी पण मस्त येतो दुपारच्यावर. मामाच्या मित्राने पेट्रोल आणलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता विसुभाऊ यांच्यात आलो होतो. थोडीशी ड्रिपरी राहिली होती ती जमा करायला. सर बघावं, आम्ही सर क्लार्क आहेत आणि मी डान्स टीचर आहे. तर असं फिलिंग आलं की मावशी आहे काय मग? चलो चलो आता सागर कलेक्शन मध्ये जाऊन या. तर मित्रांनो, किस्सा असा झाला, सर गाडी कोण येतात स्कूलची आणि नंतर जायला रिक्षावाला आणि टू व्हीलरवाला कॅमेरा चालू पाहिजे होता त्यावेळेस. सर ब्रेक कमी आहे, त्यामुळे आपण आता येताना आपला खूप जोरात स्टंट झाला होता सर. आणि एवढी हे झालं होतं सर की शब्दात नाही सर. आपण शब्दात मांडू शकत नाही नाही. सर. भावानं याची सिस्टम एक दाखवतो, मला ती खूप आवडली. जी ऍडव्हान्स आहे. बघायला मिळणार नाही सर. हे बघा, हे हे असं stand- काढायचं. गाडी लावायची, पार्क करायचं असं. आम्ही स्टँडचा पण पूर्ण रिस्पेक्ट घेतो. त्याला हातानच काढतो, पाय लावत नाही सर. पाय लावायला नाही, पाय लाव, पाप असते पाय लावतो. सगळे पाय लावतात सर, पण आपण हाताने त्याला आपण रिस्पेक्ट हात लावतो. येस सर, हे ठेवू काय तो? सर आता व्यवस्थित जाईल ना आपण? आता जायचं. इथं सगळी जण आता एन्जॉय करायला. तर मित्रांनो, तुम्हाला मी बोललो होतो की व्हिडिओच्या एंडला मी सांगेन की आज सकाळी मी मरता मरता कसं वाचलो ते. एकतर मी गॅस चालू करून चहा ठेवला होता आणि एकतर मी असं कधी जात नाही, पण पूनम घरी नसल्यामुळं मग म्हणलं की आज लवकर यावं आंघोळ करून.
वरती आणि चहा ठेवला आणि खाली गेलो. तेवढ्यात एक मित्र भेटला, त्याच्याशी गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता सगळे जुने विषय निघाले, लहानपणीच्या आठवणी निघाल्या सगळ्या. मी विसरलो की वरती चहा ठेवले होते आणि माझ्या नंतर लक्षात आलं. मी पटकन पळत आलो, बघतो तर घरात सगळीकडे धूर पसरलेला आणि चहाचा वास बाहेरपर्यंत यायला लागलेला. त्या पातेल्याची काय अवस्था झाली होती बघा. कोळसा झाला, कोळसा बघू शकताय तुम्ही. तर पटकन मी गॅस बंद केला. जर मी लवकर आलो नसतो तर मला माहीत नाही काय झालं असतं. गॅस उडाला असता, काही घर उडालं असतं, माहीत नाही मला काय झालं असतं. पण आज जाम घाबरलेलो मी, जाम. सकाळी असं कधीच माझ्या हातून परत तर होणार नाही. आज अद्दल घडली मला. तर चला कामाला लागू आपण. गणपती बाप्पा मोरया, साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका. तर मित्रांनो, फायनली पूनम घरी आलेली आहे आणि आल्या आल्या आम्ही चालू संगीतच्या प्रॅक्टिसला. आणि आज खरोखर त्या घरी झाल्यात, म्हणजे नुसतं संगीतच्या प्रॅक्टिससाठी नाही, खरोखर आल्या. आता आता लवकर नाही जाणार. हा? काय इच्छा तुझी? माझी इच्छा तर जाऊ नको अशी इच्छा. तुला काय वाटते? माझी इच्छा असेल तुला पाठवायची सारखं? काय सांगता येते? हा? आणि असं पण जर समजा इच्छा असली तर तू सारखं काय माझं ऐकतेस? होय होय हा? होय, होय तुला ऐकतोस माझं. होय. मित्रांनो, आता हे आमचं चालू झालं परत. तर हे आमचं असंच असते. चुटक्या आलेल्या अभ्यासाला बसल्या मला सगळ्यात भारी वाटले हे. काय का असं ना, कोणी का असं ना, आल्या आल्या कामाला तर लागलं. चल आता आम्ही जातो संगीतच्या प्रॅक्टिस. ए चला. काय 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 कुठं काय म्हणलास कुठं काय म्हणलं? आता? काय काय म्हणलं? कोणत्या कामाला लागलो? कोणतं म्हणजे हे हे रे, म्हणजे ही मी हे. जाऊ कामाला, एकटं जाऊ. चल चल, चेष्टा करतोय. मी आता बाळ बाळ हो ना, बाळ चेष्टा पण करायचे, चेष्टेत काम पण करायचे. हो केली बिल केली. मम्मी चेष्टेत काम करून घ्यायला मग तुला. होय का? हा, मला सगळं माहित असते जाऊ पिल्या. नको. मम्मी आपली साधी बुळी गाठ पडल्या. साधी गोळी. हा. अशे तू आल्याला मम्मीकडनं बोलायलास व्हय? हा थांब, सांगतो तुला, थांब. आता काय बोलत नाही तुला, ठीक आहे. माझ्याकडे उद्या बाबा मला खायला द्या म्हणून सांगतो की त्यावेळेस तुला. नाटकं करू नका, कधीच काय हा. बोलत नाही एकमेकाला. रोज माझ्या पुढे नाटकं करू नका. काय काय कुठं आता आल्याला म्हणून दोघी म्हणून आपलं धरलाय मला बिचारा. एवढ्या दिवस काय बोललो ना, एवढ्या दिवस घर शांत होतं. आल्याला म्हणणार चला एवढ्या दिवसात वचपा काढूया याच्यावर. अच्छा पकडताय. परी, बरं चला पूनम, चला वेळ होते आपल्याला. 3 kg आपण घेतल्या तिनं. अभ्यास करत बस बाळ तू. पर केजी अरे कोणतरी ऐका रे माझं, कोण ऐकत नाही वाटतं माझं. चला. तर मित्रांनो, आल्या आल्या तिला मला फाडू वाटायला लागले. आल्या आल्या मला दाबिलीच्या गाड्यावर आणल्या. माझा भाऊ असं तर मला आज पिझ्झा आणि कोल्ड कॉफी आणणार होती. अरे तुझा भाऊ आहे. भाऊ आहे आज तुझा. नवऱ्यानं काय तर चालेल. हा, आल्या आल्या एक दिवस सुखानं बस तरी घरात. हा? घरात वेळ नाही म्हणून बाहेर. होय बर. आणि काय पाहिजे काय? बस ना. नाही बघा काय असेल ते सांगा. तर मित्रांनो, लय हसणार आहे तुम्ही, लय म्हणजे लय हसणार आहे. मेन म्हणजे पूनमला मी मगाशीच घरी आणलं आणि आणि लगेच माहेरी गेली ती. थोडंसं मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे तिकडची, त्यामुळे लगेच मला तिला तिकडे सोडावं लागलं. म्हणजे आणि तिला मी म्हणलेलो आता कधी जाणार आहेस, आणि ती गेलीच. ठीक आहे, असू दे. तुम्हाला उद्या नाही तर परवापर्यंत काहीतरी एक गुड न्यूज मिळेल तुम्हाला. तर स्टे ट्यून. हा आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.